Application of Pythagoras theorem. Yes, hypotenuse square is equal to square of sum of remaining two sides. तर 90 डिग्री समोरची साइड असेल आणि रिमेनिंग त्याच्या साइड्स आहेत याच्यामधलं रिलेशन आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. याला आपण काय म्हणतो ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम इन केस ऑफ acute angle triangle and in case of obtuse angle triangle. Yes, AB square as it is मला मिळालाय, BC square as it is मला मिळालाय प्लस AC square minus 2BC into DC hence it's prove. हे काय झालंय आपलं प्रूव्ह झालंय. हॅलो स्टुडंट, एकलव्य बॅच मध्ये मी पल्लवी मिस तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पहा, आजच्या लेक्चरला आपण पायथागोरस थेरम आणि पायथागोरस थेरमचे ॲप्लिकेशन पाहणार आहोत. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं ते थोडंसं एकदा रिव्ह्यू करूयात. येस, चला बघा, चॅप्टर आपण सुरू केलेला होता पायथागोरस थेरम. 7 ते 8 मार्काचे क्वेश्चन बोर्डला या चॅप्टरवर येतात. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. येस ना. सो यातल्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या पण छान आहेत, एकदम सोप्या आहेत. लास्ट इयरला पण तुम्ही पाहिल्यात, तर त्याच्यावर आणखीन छान काम करा, तुम्हाला या चॅप्टरचे आउट ऑफ आउट मार्क बोर्डला मिळून जातील. येस, तर बघा, आपण प्रॅक्टिस सेट 2.1 कंप्लीट केला. त्या आधीचे सगळे कन्सेप्ट की जसं पायथागोरन ट्रिपलेट आपण बघितलं. येस, त्याच्यानंतर आपण 30, 60, 90 डिग्रीची ट्रायंगलची प्रॉपर्टी बघितली. 45, 90 डिग्री ट्रायंगलची आपण प्रॉपर्टी बघितली. सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगलचा थिअरम आपण बघितला. त्याचनंतर आपण काय पाहिलं तर जॉमेट्रिकल मीन व्हेरी IMP जो थिअरम आहे तो बघितला. त्याच्यानंतर अजून काय बघितलं आपण, अतिशय इम्पॉर्टंट व्हेरी IMP पायथागोरस थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. हे सगळेच्या सगळे पॉईंट आपण एकदम छान आणि परफेक्ट केलेले आहेत. तुम्ही त्याची प्रॅक्टिस निश्चितच केली असणार आहे. येस ना. आणि त्यावर डिपेंड असणारी एक्झाम्पल पण आपण सॉल्व केलेली आहेत आणि प्रॅक्टिस सेट 2.1 पण अतिशय छान उत्तम रीतीनं आपण कंप्लीट केलेला आहे. येस, सो बघा, आजच्या लेक्चरला आपण काय करायचं मग, आजच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 2.2 च्या आधीचे कन्सेप्ट, कोणता कन्सेप्ट आहे तर अपोलोनियस थेरमचा कन्सेप्ट आहे, तो अपोलोनियस थेरम आपण पाहणार आहोत. येस, पण अपोलोनियस थेरम आपल्याला डायरेक्टली बघता येत नाही. कारण का, तर अपोलोनियस थेरम जो आहे तो बेस्ड आहे कशावर, ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. येस, या पायथागोरस थेरमच्या ॲप्लिकेशनवर बेस्ड आहे. येस ना. बघा, ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम हे कशावर बेस आहे बघा, ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. बघा, पायथागोरस थेरम, in Pythagoras theorem the relation between hypotenuse and side making right angle, that is the relation between the side opposite to right angle and the remaining two sides are given. म्हणजे बघा, पायथागोरस थेरम मध्ये आपल्याला काय दिलंय तर हा तुमचा आहे राईट अँगल ट्रायंगल. येस ना. आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये समजा आपण त्याला नाव दिलं ट्रायंगल ABC आणि हा तुमचा आहे 90 डिग्री. येस, तर 90 डिग्री समोरचा जो साईड असते तो काय असतो, नेहमी हायपोटेनस असतो. आणि पायथागोरस थेरम मध्ये आपण साईडचे रिलेशनच बघितले. म्हणजे काय तर 90 डिग्री समोरची जी साईड आहे त्याचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू साईड, ज्या दोन साईड्स काय करतात राईट अँगल फॉर्म करतात. ओके, त्यांच्या स्क्वेअरच्या सम एवढी असते. हे आपण पायथागोरस थेरम मध्ये बघितलेलं आहे. येस, तर पायथागोरस थेरमचे ॲप्लिकेशन आपल्याला आणखीन कशात करायचे तर 2 टाईपच्या ट्रायंगलमध्ये करायचे, इन केस ऑफ ॲक्यूट अँगल आणि इन केस ऑफ ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. येस, तर बघा, इन ट्रायंगल द रिलेशन बिटवीन द साइड अपोजिट टू द ॲक्यूट अँगल अँड remaining two sides and the relation of the sides opposite to obtuse angle with remaining side two sides can be determined with the help of Pythagoras theorem. Study this relation from the following example. काही एक्झाम्पल पण आपल्याला दिलेली आहेत बघा. म्हणजे जसं आता मी तुम्हाला सांगितलं पायथागोरस थेरमचे ॲप्लिकेशन किंवा पायथागोरस थेरम अप्लाय करताना 90 डिग्री समोरची साईड आणि त्याच्या रिमेनिंग साईड मधले जे रिलेशन आहेत, म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ सम ऑफ रिमेनिंग टू साईड्स. ओके, हे आपण पायथागोरस थेरम मध्ये जसं साईडचं ॲप्लिकेशन करतोय तसंच इन केस ऑफ ॲक्यूट अँगल ट्रायंगल. तुम्हाला माहिती आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे काय तर या ट्रायंगलमध्ये एक कोन जो असतो, प्रत्येक कोन हा काय असणार आहे लेस दॅन 90 डिग्री असणार आहे. बरोबर आहे. तर या ट्रायंगलमध्ये पण आपल्याला पायथागोरस थेरमचं काय करायचं आहे ॲप्लिकेशन करायचं आहे. म्हणजेच काय तर 90 डिग्री समोरची साईड असेल
आणि रिमेनिंग त्याच्या साईड्स आहेत याच्यामधलं रिलेशन आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. सेम लाईक दिस इन केस ऑफ ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. येस ना, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल काय असतो, ग्रेटर दॅन 90 डिग्री असतो. येस ना, याला आपण काय म्हणतो, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. आणि या टाईपच्या ट्रायंगलमध्ये पण आपल्याला 90 डिग्री समोरची एक साईड दाखवायची, त्याचं रिलेशन रिमेनिंग साईडशी काय असेल हे काय करायचं आहे, ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम मध्ये बघायचं आहे. इज दॅट क्लिअर? ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम म्हणजे काय, कळालं का तुम्हाला? येस. आणि ह्या दोघांचं ॲडिशन म्हणजे कॉम्बिनेशन म्हणजेच असतो तुमचा अपोलोनियस थेरम. तोही आज आपल्याला बघायचा आहे. वन बाय वन आपण ह्या सगळ्या गोष्टी काय करणार आहोत, पाहणार आहोत. येस. सो एवढी माहिती तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम बद्दल पुरे असेल. ठीक आहे. मग आता आपल्याला पुस्तकामध्ये 2 सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेली आहेत. ती एक्झाम्पल मी वन बाय वन स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणार आहे. येस ना, तीच एक्झाम्पल म्हणजेच काय आहे, ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम इन केस ऑफ ॲक्यूट अँगल ट्रायंगल अँड इन केस ऑफ ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. येस. इथे स्क्रीनवर तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल दिसतंय बघा. काय दिसतंय, इन ट्रायंगल ABC angle C is an acute angle, segment AD is perpendicular to BC, then prove that. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे बघा, AB square is equal to BC square plus AC square minus 2BC into DC. म्हणजे बघा, तर आता आपण या फिगरकडे वळलो तर आपल्याला लक्षात येईल आपल्याला काय काय प्रूफ करायचं आहे. तर हा बघा, हा ट्रायंगल ABC हा काय तुमचा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये अँगल C हा तुमचा काय आहे, ॲक्यूट अँगल आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे. येस ना. आणि AD आपण काय काढलाय, परपॅन्डिक्युलर BC ला काढलाय. तर प्रथमतः आपल्याला काय करायचं आहे, या ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये हा जो AD आपण परपॅन्डिक्युलर काढलाय. येस. तर त्या परपॅन्डिक्युलर काढल्यामुळे हा अँगल 90 डिग्री झाला. मग ह्या 90 डिग्री समोरची साईड हायपोटेनस असते. मग या हायपोटेनसचं रिमेनिंग साईडशी काय रिलेशन आहे, तर बघा काय रिलेशन आहे. तर या हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे AB स्क्वेअर हा कोणाबरोबर आहे, तर बघा हा BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, या दोघांचे ॲडिशन तर आहेच, पण मायनस काय आहे तुमचं, तर BC मायनस हा काय आहे, DC. मग BC मायनस DC काय आहे, तर तुम्ही बघितलं हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. येस ना. मग DC हा काय झालाय, जो एक्स्ट्रा भाग आहे म्हणजे जास्तीचा भाग आहे ना, बरोबर. या ट्रायंगलमध्ये हा जो राईट अँगल ट्रायंगल ADB आपण म्हटलो, तर त्याच्यामध्ये DC हा काय आहे, एक्स्ट्रा भाग आहे, बरोबर आहे. तो एक्स्ट्रा भाग आपण मायनस केला तरच आपला ट्रायंगल हा ADB राईट अँगल ट्रायंगल आपल्याला दिसणार आहे. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, हा 2BC इंटू DC म्हणजे 2BC इंटू DC हा भाग काय करायचा आहे, मायनस करायचा आहे. येस. आता आपल्याला ह्या प्रूफकडे पोहोचायचं आहे. काय प्रूफ करायचं आहे, AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस 2BD इंटू DC. या परपेंडिक्युलरचा नंतरचा भाग आपल्याला काय करायचा आहे, मल्टिप्लाय करायचा आहे. येस. मग आता इथे गिवन थिंग्स प्रूफ करण्यासाठी आपल्याला दिलेले आहेत. गिवनमध्ये आपल्याला साईड्सचे काही नावं दिलेली आहेत. म्हणजे बघा, साईड AB ला आपल्याला काय म्हणायचं आहे, C म्हणायचं आहे. येस. त्याच्यानंतर साईड AC घेऊयात आपण. साईड AC, तर AC ला आपल्याला काय म्हणायचं आहे, त्यांनी माप दिलेलं आहे B दिलेलं आहे. AD बघा, AD ला काय त्यांनी नाव दिलेलं आहे, AD इज इक्वल टू P हे नाव दिलेलं आहे. येस. आणि ही तुमची BC आहे ना, पूर्ण BC ही काय आहे, A आहे, बरोबर आहे. BC ही काय आहे तुमची, A आहे. येस. मग ही BD A-X येते बघा. BC कशी येते, आता ह्या DC ला त्यांनी X हे नाव दिलंय, DC इज इक्वल टू X. तर मग तुमची ही BD काय येणार आहे, तुम्हाला माहिती आहे, BC प्लस BC इज इक्वल टू काय येणार आहे, BD प्लस DC येते. ओके. मग बघा, BC काय तुमची A आहे, BD तुम्हाला काढायची असं धरून चालूयात आपण, आणि प्लस DC काय आहे, X आहे. मग हा BD ॲज इट इज इकडे ठेवला आणि ह्या A मधून X काय करायला लागेल, आपल्याला मायनस करायला लागेल. आणि म्हणून हा तुमचा BD आहे, तो BD काय सांगितलाय त्यांनी, A-X सांगितलाय. येस. ही पूर्ण BC जी आहे ती BC त्यांनी काय केलेली, A कन्सिडर केलेली आहे. येस. आता याच्यामध्ये आपण काम करताना पहिल्यांदा या ट्रायंगलमध्ये काम करूयात. इन ट्रायंगल ADB या ट्रायंगलमध्ये काम करूयात. सी इन ट्रायंगल ADB
अँगल डी इज इक्वल टू काय सांगितलंय तुम्हाला 90 डिग्री. अँगल डी हा काय आहे 90 डिग्री आहे. येस ना. मग अँगल डी हा 90 डिग्री तर इथे पायथागोरस थेरम आपण वापरू शकतो इझिली. बाय पायथागोरस थेरम. सी बाय पायथागोरस थेरम वापरूयात आपण पायथागोरस थेरम. काय येणार आहे हा ए बी स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणणार आपण ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. येस ए डी स्क्वेअर प्लस काय म्हणणार आपण हा बी डी स्क्वेअर. येस मग ए बी म्हणजे काय म्हटलं आपण सी म्हणजे हा आला सी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी म्हणतोय आपण पी मग हा आला पी स्क्वेअर प्लस बी डी काय म्हणतोय आपण ए मायनस एक्स आणि याचा आला स्क्वेअर. ओके सो सी स्क्वेअर कीप ॲज इट इज इक्वल टू पी स्क्वेअर आहे असंच मी लिहिला. पण इथं ए मायनस एक्स स्क्वेअरचं मी एक्सपान्शन करते ए मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युलाने. तुम्हाला माहिती आहे तो फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे बघा ए मायनस एक्स स्क्वेअर वापरण्यासाठी आपण ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करतोय. काय फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय आला फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म प्लस लास्ट टर्मचा स्क्वेअर. तर तोच फॉर्म्युला मी इथे वापरते. येस फर्स्ट टर्म माझी काय आहे ए म्हणून मी लिहिते ए स्क्वेअर. येस मग इथे मायनस आहे 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म म्हणजे 2 इंटू एक्स आणि प्लस हा काय झाला लास्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर आला. येस ॲज इट इज मी इक्वेशन ठेवते आणि याला नाव देते इक्वेशन नंबर 1. ओके त्याच्यानंतर मी सेकंड ट्रायंगलमध्ये काम करते. पहा सेकंड ट्रायंगल कोणता आहे हा ट्रायंगल तुमचा ए डी बी. येस हा सेकंड ट्रायंगल आहे. मी थोडासा हायलाईट केला इथे. हा ट्रायंगल आहे तुमचा ए डी बी. या ए डी बी ट्रायंगलमध्ये हा डी सुद्धा काय तुमचा 90 डिग्री. तर पायथागोरस थेरम आपण इथे इझिली वापरू शकतो. ओके मग बघा इथे काय करूयात आपण पायथागोरस थेरम वापरूयात सेकंड ट्रायंगलमध्ये. इन ट्रायंगल ए डी सी अँगल डी इज इक्वल टू तुम्हाला 90 डिग्री ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. कारण का तर हा ए डी परपॅन्डिक्युलर आहे कोणाला बी सीला. येस मग देअरफॉर इथे पण मी पायथागोरस थेरम वापरणार. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. येस पायथागोरस थेरम मी वापरते. आता डी ही 90 डिग्री समोर डी हा 90 डिग्री अँगल आहे आणि त्याच्या समोरची साईड म्हणजे हायपोटेनस आहे. हायपोटेनस काय तुमचा ए सी स्क्वेअर इज इक्वल टू आपण काय लिहिणार ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर. येस सो ए सी म्हणजे काय बी आहे म्हणजे आपण इथं लिहिणार बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इज नथिंग बट पी दॅट इज पी स्क्वेअर प्लस डी सी इज नथिंग बट एक्स. ओके मग हा काय आला तुमचा एक्सचा स्क्वेअर. ओके आता याच्यामध्ये तुम्हाला वरचं रिलेशन बघितलं इथं पी स्क्वेअरची आपण व्हॅल्यू काय करू शकतो फाइंड करू शकतो आणि पी स्क्वेअरची व्हॅल्यू जी आली आहे ती आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. येस मग आता मी काय करते तर हा जो बी स्क्वेअर आहे फक्त तो प्लस आहे तिकडे काय केला मायनस किंवा पी स्क्वेअर मी ॲज इट इज ठेवते. हा प्लस एक्स स्क्वेअर इकडे करते मायनस म्हणजे बघा हा बी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इकडे आला काय झाला मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आला पी स्क्वेअर. दॅट इज म्हणजेच आपल्याला काय मिळालं आहे बघा दॅट इज पी स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं इकडे बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. येस सो पी स्क्वेअरची एक व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू मी इथे काढून घेतलेली आहे. येस आता मी काय करते बघा इकडे ही पी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ना ती इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करते. येस पुट पी स्क्वेअर इन और व्हॅल्यू ऑफ पी स्क्वेअर असं म्हणू शकतो आपण. पुट व्हॅल्यू ऑफ पी स्क्वेअर इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये मी पुट करते. इक्वेशन 1 काय ते मी लिहून घेते इकडे सी स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ax प्लस एक्स स्क्वेअर. येस सो इथे बघा इन्स्टेड ऑफ पी स्क्वेअर मी काय लिहिते बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. येस सो बघा इकडे काय आला सी स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअरची व्हॅल्यू मी काय लिहिली बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके
पी स्क्वेअरला मी रिप्लेस केला या व्हॅल्यूने, प्लस इथे काय आला, पुढचे टर्म ॲज इट इज लिहूयात आपण, ए स्क्वेअर मायनस 2ax प्लस एक्स स्क्वेअर आला इथे. येस, मग आता इथे या इक्वेशनमध्ये काय दिसतंय तुम्हाला, हा प्लस एक्स स्क्वेअर आहे आणि हा मायनस एक्स स्क्वेअर आहे, तो एकमेकांना काय झाला, कॅन्सल झाला. येस, म्हणजे आपल्याकडे काय फायनली राहिलं हातात इकडे, सी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ax राहिला. येस, ओके, बघा सी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ax राहिला. मग आता बघा याच्या फक्त व्हॅल्यूज आपण काय करूयात, सबस्टिट्यूट करूयात. येस, व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्यानंतर बघा आपल्याला एक्सपेक्टेड आन्सर मिळत आहे का. येस, इथं मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेते. सी स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे तुमचा, हा ए बी स्क्वेअर येणार आहे, इज इक्वल टू बी स्क्वेअर, बी म्हणजे काय येणार आहे तुमचा ए सी येणार आहे, हा काय येणार आहे ए सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, ए म्हणजे काय येणार आहे तुमची बी सी, जसं मी इथे दाखवलंय तुम्हाला, ए स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे तुमचा हा बी सी स्क्वेअर येणार आहे मायनस 2 इंटू ए म्हणजे काय आला तुमचा बी सी आणि इंटू एक्स, एक्स म्हणजे काय झाला डी सी. ओके, मग बघा इथे आपल्याला जे काही प्रूफ करायचं होतं त्याच्याशी आपण मॅच करूयात. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू, आता बी सी स्क्वेअर ए सी स्क्वेअर, हे थोडंसं मी बी सी स्क्वेअर आधी लिहिलं आणि ए सी स्क्वेअर नंतर लिहिलं तरी काही फरक पडणार आहे का, नाही. अरेंज करून घेऊयात त्याप्रमाणे. बघा ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर आला मायनस 2bc इंटू काय आला डी सी. फक्त ही टर्म इकडे पुढे आणि ही टर्म इकडे मागे घेतली, एका साईडला इंटरचेंज प्लेसेस करतोय त्यामुळे इथे साईन काही चेंज होणार नाही, दोन्हीला प्लस प्लस साईन आहे त्यामुळे विशेष फरक पडत नाही. बघा ए बी स्क्वेअर ॲज इट इज मला मिळाला आहे, बी सी स्क्वेअर ॲज इट इज मला मिळाला आहे प्लस ए सी स्क्वेअर मायनस 2bc इंटू डी सी, हॅन्सेट्स प्रूव्ह. हे काय झालं आहे आपलं, प्रूव्ह झालं आहे. कशामध्ये, ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम इन केस ऑफ ॲक्यूट अँगल ट्रायंगल. येस, मग आपल्याला हे एकदम परफेक्टली ध्यानात ठेवायचं आहे. कसं काय करणार, बघा हा जो परपेंडिक्युलर काढला आहे त्याच्या समोरची साईड म्हणजे काय येणार आहे ए बी स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे ह्या स्क्वेअर या साईडचं हायपोटेनसचं रिलेशन हे रिमेनिंग साईड्स बरोबर आपण दाखवतोय रिलेशन, म्हणून काय येणार आहे ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर मायनस 2bc इंटू डी सी. ओके, हे जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन डायरेक्टली आपण अपोलोनियस थेरमला यूज करणार आहोत इन केस ऑफ ॲक्यूट अँगल ट्रायंगल. 100% लक्षात ठेवा. येस, हे समजलं असेल तुम्हाला. ओके, बघा सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे त्यांनी, इन केस ऑफ ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम इन केस ऑफ ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल. येस, तुम्हाला माहिती आहे ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणजे काय, तर दिलेल्या ट्रायंगलमध्ये एक जो अँगल आहे तो काय असतो ग्रेटर दॅन 90 डिग्री. तर मग बघा काय सांगितलं आहे, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए सी बी इज ऑप्ट्यूज अँगल, सेगमेंट ए डी इज परपेंडिक्युलर टू बी सी, दॅन प्रूव्ह दॅट ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर प्लस 2bc इंटू सी डी. बघा आपण इन केस ऑफ ॲक्यूट अँगल ट्रायंगल ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम केलं होतं त्याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये चेंज काय आहे तर तिकडे फक्त हा जो प्लस आहे तो काय होता मायनस होता, आणि ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगलमध्ये हा काय झाला तुमचा प्लस झाला. म्हणजे एक लक्षात घ्या, आता जर इथं बघितला ट्रायंगल ए सी बी तुम्ही बघितला तर अँगल सी इथे आलाय बघा, आणि हा अँगल सी काय आहे तुमचा ऑप्ट्यूज अँगल आहे, बरोबर आहे. येस, मग आता हा ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल झाला. आता याच्यामध्ये डिरेक्टली आपल्याला पायथागोरस थेरम वापरता येईल का, नाही. येस, आपल्याला वापरण्यासाठी तो ट्रायंगल तुम्हाला राईट अँगल ट्रायंगलच करावा लागेल. येस ना, मग आता हा होल मोठा ट्रायंगल ए डी बी आपल्याला करायचा आहे. तर हा आपण ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन काय केलं तर ए पासून खाली ही बी सी थोडीशी एक्सटेंड केली आणि ह्या बी सीवर हा ए डी आपण काय केला परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला. परपॅन्डिक्युलर ड्रॉ केल्यामुळे हा जो अँगल आहे तो एक्झॅक्टली आपल्याला काय मिळाला आहे 90 डिग्रीचा मिळालेला आहे. मग बघा जसं आपण मगाशी दोन ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम वापरलेला, इथे पण त्या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला पायथागोरस थेरम वापरायचा आहे. ते दोन ट्रायंगल मात्र ओळखता आले पाहिजेत. मग हा जो मोठा ट्रायंगल असेल ट्रायंगल बघा ए डी इज परपेंडिक्युलर टू बी सी, हा अँगल 90 डिग्री आला, म्हणजे ट्रायंगल ए डी बी हा तुमचा काय आला राईट अँगल ट्रायंगल आला. येस,
मग याच्यामध्ये शुअरली आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. आणि सेकंड ट्रायंगल काय आला ADC, तर याच्यामध्ये मगाच्या सारखंच पी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. सबस्टिट्यूट केली की आपल्याला ऍप्लिकेशन इथे मिळून जाणार आहे. पण आता इथे लक्षात घ्या, तुमचा जो BD येणार आहे ना BD, तर तो काय येणार आहे, BD ची व्हॅल्यू हा x प्लस ए येणार आहे. मग किंवा a प्लस एक्स म्हटलं तरी काही हरकत नाही. मगाची व्हॅल्यू काय आलेली a मायनस एक्स आलेली. कारण का, तर तो जो परपेंडिक्युलर काढलेला तो इनसाइड द ट्रायंगल होता. येस ना. मग तो राईट अँगल ट्रायंगल होण्यासाठी ही बाजू लेस करावी लागत होती. आता याला राईट अँगल ट्रायंगल करायचं आहे, तर AD BC ला ज्याला आपण परपेंडिक्युलर काढतो त्याला BC आपल्याला एक्सटेंड करायची, वाढवायची. लक्षात घ्या. हा काय येतो तुमचा BD काय येणार आहे तुमचा a प्लस एक्स येणार आहे. येस. सो बघा, मगाच्या सारखे सगळे गिवन थिंग्स आपण लिहून घेऊयात. येस. काय लिहून घेऊयात आपण. AD आपल्याला दिलेला आहे, AD इज इक्वल टू P दिलेला आहे आपल्याला. येस. त्याच्यानंतर आपल्याला AB दिलेला आहे, AB इज इक्वल टू C दिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर हा ACB दिलेला आहे तुम्हाला, AC इज इक्वल टू B दिलेला आहे. 1 2 3 साइड्स घेतल्या. आता खालच्या साईडमध्ये आपण काम करूयात. बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, DC इज इक्वल टू X दिलेला आहे. नंतर BC इज इक्वल टू A दिलेला आहे. आणि म्हणून हा तुमचा काय काढायचा आहे, BD काढायचा आहे. तर BD कसा फॉर्म होणार, BD इज इक्वल टू BC प्लस काय येणार आहे तुमचा DC. ओके. BC काय तुमचा X, BC काय सॉरी A आहे तुमचा. ठीक आहे. BC आहे तुमचा A. येस. BC A आणि DC काय आहे X. म्हणजे BD ची जी व्हॅल्यू किंवा जे काही आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे ते काय येणार आहे, A प्लस एक्स येणार आहे. BC ची लेंथ BD ची लेंथ काय येणार आहे, A प्लस एक्स येणार आहे. ओके. आता बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे बिग ट्रायंगलमध्ये आपण काय करूयात, पायथागोरस थेरम ॲप्लिकेशन करूयात. येस. बघा, गिवन थिंग्समध्ये अजून काही लिहू शकतो आपण. अँगल ACB इज ऑब्ट्यूज अँगल. मगाशी आपण ॲक्यूट अँगल लिहिलेलं नव्हतं कारण ते गिवन थिंग्समध्ये आपल्याला दिलेलं होतं. इथे तुम्ही लिहिलं तरी चालेल. अँगल AD इज परपेंडिक्युलर टू BC. ही कन्स्ट्रक्शन होऊ शकेल, हे गिवन होऊ शकेल आणि हे कन्स्ट्रक्शन होऊ शकेल. येस. तर आपण हे एक्झाम्पल दिलेलं आहे ते सॉल्व करायला सुरुवात करूयात. इन ट्रायंगल ADB you know that angle D is equal to 90 degree. याला रिझन तुम्ही लिहू शकता, AD is perpendicular to BC और BD म्हटलं तरी चालेल, काय हरकत नाही. ओके. मग या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम वापरूयात आपण. कसा वापरणार, अँगल D समोरचा हायपोटेनस आहे तुमचा, म्हणजे काय आला AC स्क्वेअर. बघा, AC स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, AD स्क्वेअर सॉरी AC येणार आहे AB स्क्वेअर, कारण आपण ट्रायंगल ADB मध्ये म्हणतोय. तर बघा इथे येणार आहे हा AB स्क्वेअर. येस. AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस हा काय येणार आहे तुमचा DB स्क्वेअर. येस. DB स्क्वेअर. येस. DB म्हटलात तरी चालेल, BD म्हटलात तरी चालेल, बोथ आर इक्वल. AB म्हणजे काय तुमचा, AB ची व्हॅल्यू काय आहे, C आहे, म्हणजे आला हा C स्क्वेअर इज इक्वल टू AD म्हणजे काय आली बघा तुमची A आणि D. AD म्हणजे आपण म्हणतो हा P स्क्वेअर प्लस DB म्हणजेच BD. ओके. हा काय आला तुमचा A प्लस एक्सचा स्क्वेअर आला. इथे तुम्ही एक्सपान्शन फॉर्म्युला वापरणार. तुम्हाला माहिती आहे कोणता फॉर्म्युला वापरणार तुम्ही, A प्लस B स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरणार. येस. A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअरच्या फॉर्म्युलाने हे एक्सपांड करा. म्हणजे बघा एक्सपान्शन आपण इथं करून घेऊयात. येस. C स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस हा काय आला तुमचा A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. एक्सपान्शन आपण इथे करून घेतलं. येस. ओके. आणि ह्याला मी म्हणते इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 आपण याला म्हणून टाकूयात. आता सेकंड ट्रायंगलमध्ये काम करूयात आपण. पहा कोणत्या ट्रायंगलमध्ये, ADC. बघा, इन ट्रायंगल ADC ओके बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम अप्लाय करूयात. काय, AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर
प्लस DC स्क्वेअर. ओके, बघा AC म्हणजे काय आला तुमचा B, हा B स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर. बघा AD स्क्वेअर म्हणजे काय म्हणणार तुम्ही, P स्क्वेअर म्हणणार, आणि प्लस DC म्हणजे काय म्हणणार तुम्ही, एक्सचा स्क्वेअर म्हणणार. मग इथे लागलीच आपण काय करूयात, P स्क्वेअरची व्हॅल्यू काढून घेऊयात. सी P स्क्वेअर इज इक्वल टू काय आला तुमचा हा B स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. B स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे बघा इथे P स्क्वेअरची जी व्हॅल्यू आली आहे ती काय करूयात आपण, इक्वेशन जो 1 म्हटलंय त्याच्यामध्ये काय करूयात, पुट करूयात. येस, पुढे मी कंटिन्यू करते एक्झाम्पल. येस, हां, पुट. येस, पुट P स्क्वेअर इज इक्वल टू B स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये काय करते मी इकडे पुट करते. तुम्हाला इक्वेशन 1 काय मिळाले पहा, C स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. ओके, याचं मी एक्सपान्शन केलेलं आहे. बघा इथे A प्लस एक्स स्क्वेअर हे एक्सपान्शन आपण A प्लस एक्स स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये थोडंसं चेंज करून घेऊयात. ठीक आहे. येस, हा काय आला तुमचा A प्लस एक्स स्क्वेअर आहे ना, मग इथे घेताना आपल्याला काय घ्यायला लागेल बघा. येस, हां पहा, हा येणार P स्क्वेअर प्लस हा आला A स्क्वेअर प्लस 2AX येणार इथे, आणि प्लस हा काय झाला एक्स स्क्वेअर. अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन आपण त्याच्यामध्ये पण काही चेंजेस करून घेऊयात. बघा हा काय आला तुमचा, हां येस, बघा इथे आपण चेंजेस करून घेऊयात. P स्क्वेअर प्लस हा काय आला A स्क्वेअर प्लस 2AX आला, आणि प्लस हा काय आला एक्स स्क्वेअर. म्हणजे इक्वेशन नंबर 1 ॲज इट इज मी तिथे लिहून घेतलंय, काहीच वेगळं नाही आहे, जसं आधी केलंय तसंच. ओके, मी एक्सपान्शन फॉर्म्युला आणि पुन्हा एक स्टेप तिथे करणार होते, ते करण्यापेक्षा डिरेक्टलीच इथे ॲप्लिकेशन्स आपण करून टाकूयात. ठीक आहे. मग आता इथे बघा C स्क्वेअर इज इक्वल टू, आता P स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली, B स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आली. येस, पुढचा प्लस A स्क्वेअर प्लस 2AX आणि प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज लिहायचा. मग आजच्यासारखाच बघा हा मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इथे काय होतो तुमचा कॅन्सल होतो. म्हणजे काय राहिला बघा, C स्क्वेअर इज इक्वल टू B स्क्वेअर प्लस A स्क्वेअर प्लस 2AX आला. ठीक आहे. फक्त आता A स्क्वेअर मी पुढे लिहिते इथे. C स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AX, आणि याच्यामध्ये आता जी आपण व्हॅल्यूज कन्सिडर केल्यात ना त्या व्हॅल्यू तुम्हाला आपल्याला काय करायच्या, सबस्टिट्यूट करायच्यात. येस, सो C स्क्वेअर, C म्हणजे काय तुमचा आला AB स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर, A म्हणजे काय आला तुमचा BC आला, BC स्क्वेअर प्लस B स्क्वेअर म्हणजे काय आला AC स्क्वेअर आला, प्लस 2 इंटू A म्हणजे काय आला तुमचा BC आला, आणि इंटू X म्हणजे काय आला DC, अँड हेन्स इट्स प्रूफ. तुम्ही बघा जे काही प्रूफ करायचं आहे त्याच्याशी रिलेट करून बघितलं तर बघा AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर प्लस 2BC इंटू DC CD बोथ आर सेम. ओके, सो अशा प्रकारे आपण ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम इन केस ऑफ ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल केलेलं आहे. सो आज जे काही बघितलं त्याची व्यवस्थित रिव्हिजन करा. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात.